नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन अक्करबोट्या या कादंबरीचे व्हिडिओ बनवत असतो. आज बुधवार आहे आणि आज आपण 51वा व्हिडिओ बघत आहोत. मागच्या 50व्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलं की गावच्या राजकारणात अक्करबोट्या राजूच्या पक्षाचा सरपंच पदासाठी पराभव झाला. रत्नाची सून राणी ही सरपंच म्हणून निवडून आली आणि त्याचं कारण उर्मिला जी देवबा जाधवाची सून, आता त्याचा राग अक्करबोट्या राजानं देवबा जाधवाच्या घरच्या सगळ्यांना मारून काढला. त्याची केसही झाली. त्या केसचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मग अक्करबोट्या राजू गायब झाला. त्याची बाकीची माणसं पकडल्या गेली आणि पोलिसांनी सेटिंग लावलं त्याच्याशी. ते असं की दर आठवड्याला 50,000 रुपये घ्यायचे, त्याला पकडायचं नाही. हा प्रकार 1.5 महिना चालला, कारण तोपर्यंत अक्करबोट्या राजूनं देवबा जाधवाशी ते प्रकरण बोलून मिटवलं होतं. म्हणजे कोणीतरी माणूस पाठवून वगैरे मिटवलं होतं. आणि या गोष्टीचा त्रास मग राणीला कसा, आणि राणीपेक्षा रत्नाला कसा होणार, म्हणजे आपल्याला कसा होणार, याची चिंता रत्नाला लागलेली होती. तर काय झालं की एक दिवस रत्ना शाळेमध्ये गेली आणि ऑफिसात गेल्या गेल्या काळे सरांनी तिला म्हटलं की रत्नाताई, तुमच्या विरोधात एक तक्रार अर्ज आलेला आहे. रत्नाने विचारलं की कोण आहे तक्रार करता. तर त्यांनी नाव सांगितलं, अक्करबोट्या राजूच. तिला अपेक्षितच होतं की हा काही ना काहीतरी खोडसाळपणा करणार, कारण त्यानं तशी धमकी सुद्धा तिला दिली होती. पण नेमकं काय करणार. काळे सरांना तिनं विचारलं की काय तक्रार आहे त्याची. तर काळे सरांनी सांगितलं की त्यानं असं म्हटलं की तुम्हाला 3 अपत्ये आहेत आणि 3 अपत्ये असणाऱ्या माणसाला नोकरी करता येत नाही, म्हणून तुम्ही म्हणजे काळे सरांनी रत्नाबाईला ताबडतोब 2 दिवसाच्या आत नोकरीहून कमी करावं. रत्ना चिंताक्रांत झाली. असं असू शकते, होऊ शकते, कायदा म्हटल्यानंतर काय. रत्ना बोलतच नाही, गप्प झाली. हे पाहून काळे सर म्हणाले, रत्नाताई गप्प झाल्या, बोलत नाही तुम्ही. रत्ना म्हणाली, काय बोलू सर, तर कायद्यात जर असेल तर ठीकच आहे. तेव्हा काळे सर हसले, म्हणाले, तसं नाही. तुमच्या गावच्या त्या माणसाला फक्त एकच माहिती आहे की 3 अपत्ये ज्या माणसाला असतील त्यानं नोकरीहून, सरकारनं त्याला नोकरीहून काढून टाकावं. तसं जर केलं ना रत्नाबाई, तर पहिल्यांदा मला नोकरीहून काढावं लागते सरकारला, कारण मला 4 अपत्ये आहेत. आणि आपल्या शाळेमध्ये आपण जे 11 जण आहोत, टीचिंग आणि नॉन टीचिंग, याच्यामध्ये 7 जण असे आहेत की ज्यांना 3 अपत्ये आहेत. मग सांगा बरं, मला आणि त्या 7 जणांना नोकरीहून काढलं का संस्थेनं. रत्नाच्या ते लक्षात आलं. हो, पण ते तुमच्यासाठी ठीक असेल, काय असेल नियम, तो माझ्यासाठी. ती म्हणाली, नाही, जो आमच्यासाठी नियम आहे तोच तुमच्यासाठी नियम आहे. पण रत्नाला काही कळलं नाही. मग काळे सरांनी समजावून सांगितलं की बघा, हे
महाराष्ट्र सरकारचा जो निर्णय आहे तो मी तुम्हाला समजावून सांगतो. महाराष्ट्र सरकारचा 3 अपत्यांचा कायदा 28 मार्च 2005च्या निर्णयानुसार तयार झाला. किती तारीख? 28 मार्च 2005. तर या 28 मार्च 2000 पासून तो पुढे लागू होईल. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याला फक्त 2च अपत्ये जन्माला घालता येतात. पण त्यातील कलम 3 नुसार निर्णय लागू झाल्याच्या 1 वर्षाच्या आत जर अजून एक मूल त्या माणसाला झालं तर त्या कर्मचाऱ्याला या नियमातून सूट मिळते. म्हणजे अशा कर्मचाऱ्याची बायको 31 मार्च 2005 रोजी जर गर्भवती असेल आणि तिला 31 मार्च 2006च्या आत जर अपत्य झालं तर त्या कर्मचाऱ्याला याच्यातून सूट मिळते. तरी रत्नाच्या काही लक्षात आलं नाही. काळे सर पुन्हा हसले. अहो, तुम्हाला 2 अपत्य आहेत हे आम्हाला माहिती आहे. तुमची दोन्ही अपत्ये आपल्या शाळेत शिकली आणि शिकून गेलीत. त्यातली तुमची जी मुलगी आहे तिची जन्मतारीख किती आहे हे तुम्हाला माहिती आहे काय? ही काय आता 2006च्या नंतरची आहे का? ते रत्नाच्या लक्षात आलं की नाही, 2006च्या नंतरची नाहीच ती, त्याच्या आधीच झालेली आहे ती. आता मग तुम्ही या नियमामध्ये बसत नाही. असं आहे का? रत्नाला बरं वाटलं की चला, अक्करबोट्या राजानं आपल्यावर हा जो डाव टाकला त्यात त्याला यश मिळालं नाही. आणि मग काळे सरांनी त्या अक्करबोट्या राजानं जे काही कागद त्यांना दिले होते ते कागद रत्नाच्या हातात दिले आणि सांगितलं की हे ठेवा तुमच्याजवळ. आता तसे कागद त्यानं एकदा रस्त्यानं जाताना सुद्धा रत्नाला दिले होते, तेही तिनं जपून ठेवले. आणि हेही कागद तिनं काय असं धरलं टरकन फाडलं वगैरे नाही, पण ठेवले. त्या दिवसानंतर हा विषय पुन्हा निघाला नाही किंवा त्या अक्करबोट्या राजाकडून सुद्धा शाळेत पुन्हा काय झालं बुवा, तुम्ही या बाईला का नाही कमी केलं, काय कारण आहे वगैरे असं काही त्यानं विचारणा केली नाही. म्हणजे या बाबतीत त्यालाही काहीतरी कळलं, त्यांना कोणाला तरी काही विचारलं असेल, कारण तो काही इतका येडा नव्हता ना, राजकारणी माणूस आहे तो. आणखी एक दिवस रत्ना सकाळची सायकलने शाळेत निघाली. फाट्याच्या रोडने ती तिची सायकल खड्डे वाचवत 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 चालवायची. आणि तेवढ्यात पाठीमागून हॉर्न वाजला कारचा. तिच्या लक्षात आलं की ही कार अक्करबोट्या राजाचीच आहे. अर्थात तो बाजूनं जाऊ शकेल इतकी जागा रोडवर होती, ती एका बाजूनं, तरीही सायकल तिने एका बाजूला घेतली. पण त्यानं काय केलं, ती जशी सायकल एका बाजूनं चालवत होती तसा त्यानं तिच्याच बाजूनं तिच्या वेगानं कार चालवायला सुरुवात केली. म्हणजे दोघांचा वेग सारखा. तो धड पुढे जाईना, धड मागेही जाईना किंवा मागेही राहीना. हा आपल्याला मुद्दाम त्रास द्यायला हे रत्नाच्या लक्षात आलं. आणि काय केलं तिनं, काही अंतर गेल्यावर तिचा तोल जाऊ लागला. 1-2 खड्डा चुकवताना तिचा तसा तोल जाऊ लागला आणि तिसऱ्या वेळेस तसा तोल जाण्या ऐवजी ती सायकलवरून सरळ उतरली आणि मग ती सायकल लोटत लोटत घेऊ लागली.
पण अक्करमोठ्या राजूही तेवढ्याच वेगानं त्याची कार चालू लागला. ही जशी सायकल लोटत लोटत घेत होती त्याच वेगानं. आता तेवढ्यात मोटरसायकलवर पुढूनही एका मोटरसायकलवर 2 जण गेले आणि मागूनही एका मोटरसायकलवर आणखी 2 जण गेले. पण त्या 2 मोटरसायकलवाल्यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली नाही. कारण अक्करमोठ्या राजूच्या भानगडीत पडणं म्हणजे उगाच अंगावर एखादं भांडण घेणं असं त्यांना माहिती होतं. अर्थात ही गोष्ट फाट्यावर येईपर्यंत सायकल लोटत रत्नानं फाट्यावर आणली तोपर्यंत होती. आणि मग ती जेव्हा इकडे कल्ली तेव्हा राजानेही ड्रायव्हरच्या खिडकीतून पचकन तिच्याकडे पाहत थुंकत त्याची कार वाशिमकडे नेली आणि रत्ना शाळेत. हा एक प्रसंग. त्याच्यानंतर 2-4 दिवसांना आणखी एक असाच प्रसंग घडला. पण यावेळेस रत्ना शाळेतून घराकडे चालली होती. फाट्यावरून कल्ली ती आणि नेमकी त्या अक्करमोठ्याची कार आली. आता यावेळेस त्यानं काय केलं, तिच्या बरोबरीने कार नाही चालवली. त्यानं कार पुढं नेली आणि मग ते काय ॲक्सिलेटर म्हणतात ते जास्त जोरानं दाबत त्यानं धूर आणि धूळ जास्तीत जास्त उठवलं आणि रत्नाला सायकल चालवता येणार नाही अशा पद्धतीनं त्रास द्यायला सुरुवात केली. रत्नाला रस्त्यावर काही दिसत नव्हता, खड्डा दिसत नव्हता, म्हणून मग रत्नाई खाली उतरली आणि ती सायकल लोटत लोटत जाऊ लागली. तोही तितक्याच वेगानं मग त्याची कार चालवू लागली. काही वेळानं रत्ना जागेवर थांबली, त्यानेही कार थांबवली. ती निघाली, तोही निघाला. म्हणजे असं करत करत त्या दिवशी तिला घरी पोचायला, फाट्यावरून घरी पोचायला अर्थात 10 मिनिटात 15 मिनिटात ती सायकलनं पोचली असती, पण 1 तास लागला. आणखी एकदा असंच त्यानं केलं आणि नेमकं त्यावेळेस एक मोटरसायकल वाशिमकडूनच आली आणि उभी राहिली त्याच्या कार पुढे. रत्नानं पाहिलं तर तो गोविंदा होता. रत्नानं त्याला थांबवलं, पण तो भयानक रागावला होता. त्याला काय करू आणि काय नाही, त्याचे डोळे सुद्धा लाल झाले होते. कारण हा आपल्या आईला त्रास देतो असं त्याच्या लक्षात आलं. त्याला पाहतात मात्र अक्करमोठ्या राजानं त्याची कार पाठीमागे घेतली रिव्हर्स आणि मग त्याला वळसा घालून तो निघून गेला. पण गोविंदा म्हणाला की आई याला मी आता दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि रत्ना त्याला म्हणत होती की नाही बाबा भानगड करू नको, ते कुत्रे आहे रे, हा ते भूभू करणारच, आपण आपल्या रस्त्याने जायचं. पण तरी गोविंदा ऐकायला तयार नव्हता. शेवटी तिला स्वतःची शपथ घालावी लागली की हे बघ त्याच्यानंतर तू काही करू नको, माझी शपथ आहे तुला. पण आई तुला हा त्रास देऊन राहिला, मला दिसायलं आणि मी काहीच करत नाही म्हणजे काय. अरे ठीक आहे ना, आता देणार नाही, आता तू पाहिलं ना, आता देणार नाही. आणि दिला तर मग पोलीस स्टेशनमध्ये आपण रिपोर्ट देऊ. नक्की? हो नक्की. बघ बरं, हो नक्की नक्की असं रत्नानं म्हटलं. आणि ती त्याला म्हणली चल तू मोटरसायकल घेऊन पुढे, मी तुझ्या मागून येते. आणि गोविंदा निघाला. रत्नाही पाठीमागून गेली. पण त्यानंतर मात्र अक्करमोठ्या राजानं तसा प्रकार पुन्हा केला नाही. त्याच्यानंतर तो काय करेल, कुठली एखादी शक्कल लढवेल ते सांगता येत नाही. पण तो काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही याची रत्नाला 100% खात्री होती. बघू काय होते. या मोबाईलला, या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटू.